कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। एकीकडे विनायक देवळांत तर दुसरीकडे सुंदर देवे पिंपळपाडा। एकीकडे पाहायला मिळेल वायुसुत वडांगी विरुद्ध सुंदरी ग्रामस्थ बोरी। ग्राउंड नंबर 1 साठी दुसरा पुकार अमर ओडी गाव देवी मोंडाणी। तर ग्राउंड नंबर 2 वर सहजीवन मोरोड विरुद्ध हनुमान चळी। ग्राउंड नंबर 2 साठी दुसरा पुकार। ग्रामस्थ बोलीच्या या खेळाडूला रोखला गेलाय वारू मैदानावर सर। तर आता मात्र सिंगल पर्सनॅलिटी असलेला एक महाकाय महाबलीच म्हणावा लागेल प्रमोद पाटील। पिंपळपाडा संघ तुमच्यामध्ये ती धमक आहे। या खेळाडूला तुम्ही थांबवू शकता आणि रसिकांच्या टाळ्या तुमच्यासाठी तयार आहेत। हो काय वेग आहे हा, वेग आहे अलिबाग तालुक्याचा, हा वेग आहे विनायक देवळांत संघाचा। प्रत्येक चढाईला वाईस दोरांगी संघाकडून लढाई होते, पण सर मी निश्चित पाहिलंय प्रत्येक चढाईला ती गुणसंख्या मिळवण्याचा प्रत्येकाचा ध्येय आहे, मानस आहे। परंतु आपण जर पाहिलं युवा ज्यात आपले नवयुवक कबड्डी खेळत असतात तिसऱ्या रेडची वाट पाहतात, एमटी रेड पाहायला मिळत आहे। प्रत्येक चढाईला प्रत्येक जण प्रयत्न करतात, याबद्दल तुम्ही काय सांगाल? धन्यवाद। तर लाजवाब ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करतोय। तर आईच्या गर्भात उमगली तलवारची रीत, तलवारीशी लगीन लागलं जणली येते प्रीत। लाग संकटे झेलून घेई अशी पहाडी छाती, शिवरामी सरदार आम्हाला काय कोणाची भीती, आम्हाला काय कोणाची भीती। तर खरोखर हे रायगडचे टायगर गरजतात मैदानावर। जवळजवळ जिल्ह्यातील 32 संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत। तुम्ही रेलिंगवर भाग घेऊ नका, बॅरिकेड घेऊ नका, स्पर्धेचा प्रकार झोपावणी स्पर्धा चालू आहे। ग्राउंड नंबर 2 वर मध्यांतर होतोय। ग्राउंड नंबर 2 साठी दुसरा पुकार सहजीवन मोरोड विरुद्ध हनुमान चळी आपण जय तयार करायचा आहे। तर ग्राउंड नंबर 1 वर अमर ओडी विरुद्ध गाव देवी मोंडाणी हा सामना ग्राउंड नंबर 1 वर होईल। रसिकांनी खर्चाखर्च भरलेली ही क्रीडा नगरी मुंबईला सुद्धा आतमध्ये प्रवेश मिळणार नाही अशी खर्चाखर्च गर्दी या रोड पाटील नगरीत झाली आहे। खरोखर आयोजकांना धन्यवाद दे। अनेक आयोजकांना मी खरोखर एक नक्की सांगू शकेन की अशा स्पर्धा जिल्ह्यात होत चला, जेणेकरून आमच्या या 40 वर्षे वयोगटातील खेळाडूंना त्यांचा खेळ पुन्हा दाखवण्याची संधी आणि खरोखर हे खेळाडू पुन्हा व्यायामाकडे वळतील। आणि ज्यांना वाटलं होतं की आमची कबड्डी आता थांबलेली आहे, आम्हाला पुन्हा आमचा खेळ आमचा दर्शक आम्हाला दराला आपल्या नवयुवकांना दाखवता येणार नाही, परंतु ही सुवर्ण संधी अरुण पाटणी या आयोजकांनी दिली, त्याबद्दल तमाम रसिक मानवा प्रेक्षकांकडून आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्याकडून तुमचा मी सहर्ष स्वागत करतोय। रायगड कबड्डीचे विश्वाचार्य म्हटलं तर अर्थातच नाव घेईन मी जे पाटील सर, आमचे मार्गदर्शक, आणि खरोखर त्यांच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा असणार आहेत। तर बघूया ही स्पर्धा यशाकडे वाटचाल। मी विनंती करतो आयोजकांना पाण्याची सोय करा ग्राउंड नंबर 2 वर। महिला भगिनींसाठी जी जागा आयोजकांनी ठेवलेली आहे, विनंती करते जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी ती जागा पूर्ण खाली करा, जेणेकरून महिला
आणि विनंती करतोय बॅरिकेड्सवर भरपूर भाग आलेला आहे. डेकोरेटर्स वारंवार आम्हाला सूचना करतात ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून रायगड कबड्डी ऑफिशियलवर आपण ही स्पर्धा पाहू शकता. शेवटची 5 मिनिटं बाकी. 11-19 19-11 असा हा सामना ग्राउंड नंबर 1 वर. जे नाव येण्यासाठी गेलेले आयोजक आपण कुठे आहात? पाटणी संघ तर एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेला चमकत असतो, सूर्य सूर्याच्या जागेला चमकत असतो. चंद्राने कधी सूर्याबरोबर स्पर्धा करायची नाही आणि सूर्याने कधी चंद्राबरोबर स्पर्धा करण्याची भाषा करायची नाही. त्याचं कारण असं की दोन्ही चमकणार आहे आणि दोघांची सुद्धा वेळ येणार आहे. येईल मैदानावर वेळी पाणी सोयकर आयोजक ग्राउंड नंबर 1 वर अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांना विनंती करतो अरुण पाटील पाणी या तिकडे. तर कुणाचा दहशत आणि कुणाचा दरारा कायम राहणार. या स्पर्धेचा भाग्य विधाता कोण होणार हे प्रश्नचिन्ह आता मात्र आपल्याला पडलेलं आहे. तर मेहनतून उसले तलवारीची पाठ वेडात मराठी वीर दवले साथ. खरोखर संजयजी म्हात्रे साहेब सराईसाठी निघणार आणि तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहे. आपल्या संघाला आपण यशाकडे वाटचाल करून घेऊ शकता. आणि विनायक दिवलांग संघाचा काय टीम वर्क आहे. प्रत्येकाने पाहावं आणि शिकावं याचं ज्वलंत उदाहरण आता मात्र चढाईसाठी मैदानात उमेश पाटील मेडिकल हॉस्पिटलचा 70% नामी संधी आहे. पिंपलवाला संघ तुम्ही थांबवू शकता या वादाला. मात्र दहशत दरारा कायम आहे. प्रमोद उभा ठाकायचा म्हणजे काही करतोय ग्रामस्थ बोरी संघ. छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस नक्की देऊ शकतं. त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकते. 11-21 21-11 तर सज्जनांनो मोगऱ्याचा सुगंध आजपर्यंत कोणाला गंधहीन वाटला आहे का? कोवळ्या सूर्यकिरणांचा स्पर्श कोणाला त्रासदायक वाटला आहे का? कानाला गोडवा देणाऱ्या कोकिळेचा आवाज कोणाला कर्कश वाटला आहे का? तसेच हा नयन रम्य देखणा स्पर्धा सोहळा कुणाच्या नजरेला सुकावणार नाही असं कधी होईल का? आणि या नेत्रदीपक लाजवाब स्पर्धेला आपल्या नजरेत कायम ठेवण्यासाठी आणि या भूतपूर्व स्पर्धेला आपल्या स्मृतीपटलावर रेखाटण्यासाठी दश दिशा उचलून टाकणारा आणि सर्वांना मोहित करणारा कबड्डीचा थरार आपल्या काळजावर कायम गोंदवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. खरोखर कबड्डीवर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांची हितचिंतकांची अशी माझी आणि माहिती की स्वर्गसुखाचा अनुभव प्रत्यक्ष येतो सर. धन्यवाद. अतिशय जबरदस्त उत्कृष्ट आणि या कबड्डीला खऱ्या अर्थानं रंगत वाढवण्याचं काम काही लोक कबड्डी बघताना जेवढा आनंद मिळत नाही तेवढा ऐकून आनंद मिळतो. तो आनंद आमचा देत आहे एक कबड्डीतील लोका तारा सितारा कबड्डीचा उत्कृष्ट समालोचक मुकेश बाकी यांच्याकडनं आपल्याला ऐकलं मिळते आहे. बरोबर त्याचं बोलणं असं आहे
की ऐकतच राहावं आणि आपल्या हृदयात त्यांचे शब्द टिपून ठेवावे अशा प्रकारचं समालोचन रुपेश जिल्ह्यात आपण करताय. कबड्डीला छान केला होता त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देणे थोडेच आहे. आणि अनेक वर्ष कबड्डीचं समालोचन करतोय. प्रांजळपणे सांगतो की एवढा अभ्यास आम्ही केला नाही. आम्ही फक्त कबड्डीच्या कोण चढाई घेऊन आला कोणी पकड केली एवढं सांगतो. पण ह्या ठिकाणी एक कबड्डीला सदिच्छा भेट देण्यासाठी कबड्डीवरती प्रेम असणारे मुंबई पोलीस दलातील मोहिते साहेब हे निरीक्षक ह्यांचं या ठिकाणी आगमन होतोय. पोलीस निरीक्षक मुंबई पोलीस रवींद्र मोहिते साहेब व्यासपीठावरती विराजमान होत आहेत. सगळ्या स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अगदी मनपूर्वक मी रायगड पोलीसचा हिस्सा आहे. रिटायर्ड पोलीस PSI विश्वनाथ पाटील या संयोजन समितीच्या वतीनं आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. स्वागतम सुस्वागतम. प्रेमानं विनयानं स्मरतो विनंती एवढी मान्य करून आला तर आपण श्रम घेऊन आभार श्री बहु झाले. स्वागतम सुस्वागतम. साहेब आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ खर्च करून सदिच्छा भेट दिली. सदरक्षणाय खलनिर्णाय सदरक्षणाय खलनिर्णाय सज्जनांचे रक्षण करताना दुर्जनांचे निर्मूलन करणारी ही मंडळी अशाही कामामध्ये येऊन आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा अरुण क्रीडा मंडळ पाटणीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती करतोय चंद्रकांत बोरकर निवृत्त पोलीस सहाय्यक पोलीस फौजदार यांना आपल्याला विनंती आहे की आपल्या पाहुण्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. तर PI मोहिते साहेब यांचा या ठिकाणी सन्मान चंद्रकांत बोरकर आपल्या शुभास्ते या ठिकाणी करायचा आहे. रस्त्यावर ज्यांनी गाड्या पार्किंग केलेल्या आहे मित्रांनो पूर्ण ट्रॅफिक झालेले आहे. ही ट्रॅफिक मला वाटते जवळजवळ पुढे गेलेली आहे. विनंती करतो आपली सर्व पार्किंग व्यवस्थित तर एक यथोचित सन्मान होतोय. मुंबई पोलीस सन्माननीय रवींद्रजी मोहिते साहेब सदरक्षण आहे खलनिर्णाय माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मुंबई पोलीस सन्माननीय आदरणीय रवींद्रजी मोहिते साहेबांचा धन्यवाद. तर त्यांचे सहकारी सुद्धा आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर या. रवींद्र मोहिते साहेबांचे सहकारी आहेत. आपल्याला विनंती आहे आपण या व्यासपीठावर या. तर मोहिते साहेबांचा या ठिकाणी मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मांगल्याचं प्रतीक श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला. तर त्यांच्या समवेत सुद्धा त्यांचे सहकारी आहेत. अनिल कारंडे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपले सुद्धा संयोजन मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला सुद्धा या ठिकाणी मायेची शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा कृती चिन्ह देऊन आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातो. तुंगाची उत्तर सीमा येत जाईल करडू बलिदान करू धनी उंच पुढे महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज उंचवण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करताय अहोरात्र मेहनत घेत आहे आणि आपण ह्या स्पर्धेला सुद्धा सगळीच्या भेट देत आहे. त्याबद्दल अरुण क्रीडा मंडळ पाटणीच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. चला अमर ओली गावदेवी मुंडाळी शेवटचा आणि फायनल बॉल ग्राउंड नंबर 1 वर चला. ग्राउंड नंबर 2 वर सहजीवन मुरुड विरुद्ध हनुमान आचारी. वायसू ओढांगी आणि ग्रामस्थ मंडळ गोरी बऱ्याच वर्षांना या ठिकाणी काही खेळाडू क्रीडामध्ये उतरले तरी सुद्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये जिंकणं आणि हरणं ह्यापेक्षा या स्पर्धेमध्ये उत्तम फार महत्वाचं आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आहे.
अतिशय सुंदर स्पर्धा दृष्ट लागावी अशी क्रीडांगण आणि त्याहीपेक्षा माझा लाडका कबड्डी रसिक कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता या कबड्डीचा मनमुराद आनंद घेत आहेत तर त्या माझ्या लाडक्या कबड्डी रसिकांना धन्यवाद. मध्य रसिक वर्ग विनंती करतोय मागे आलं तर बरं होईल कारण सर्वांना सामने पाहू दे. ही स्पर्धा तुमच्या खरोखर या पाटणी नगरीत आहे. कबड्डी सुरू या ठिकाणी आणखी एक व्यक्तीचा सन्मान केला जातोय ते म्हणजे आमचे मित्र कबड्डीपटू. कबड्डीसाठी ज्यांना अनेक मोलाचं असं योगदान दिले, आर्थिक बळ दिले, अनेक संघ विकत घेतले, अनेक वेळा कबड्डी प्रशिक्षक म्हणून राहिले